परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रथमच भाजपची सत्ता। आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची मुंबईत मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात सहकार क्षेत्रात प्रथमच भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक झेंडा रोवला आहे। बँकेच्या सर्व संचालक मंडळाने एकमताने आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांची बिनविरोध निवड केली आहे। या विजयानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाने मुंबई येथे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची प्रत्यक्ष सदिच्छा भेट घेऊन त्यांचे विशेष आभार मानले। या महत्त्वाच्या प्रसंगी आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकरजी गुट्टे, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, संचालक दत्तराव मायंदळे, सुनील भोंबे आणि रामभाऊ आरगडे आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक उद्गार। या सदिच्छा भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्हा सहकारी बँक ही सर्वसामान्य जनता आणि कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी नवसंजीवनी व आर्थिक स्रोत निर्माण करणारी ठरली पाहिजे असा विश्वास व्यक्त केला। तसेच परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांतील सहकार क्षेत्र अधिक बळकट व मजबूत करण्यासाठी राज्य सरकार नेहमी पाठीशी राहील असे आश्वासन त्यांनी दिले। याशिवाय देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांच्या सहकार समृद्धीच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी सर्वांनी मिळून पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। परभणी के 1 न्यूज महाराष्ट्र, परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे।